तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे मुंबईच्या भाजप कार्यालयाबाहेर आपल्या सोबत संवाद साधताय। अक्षय, आपचा सुपडा साफ झालाय आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय, काय सध्या तिथे वातावरण आहे, कसा जल्लोष साजरा केला जातोय? सरशी होत आहे याचा आनंद या ठिकाणी भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। आपल्यासोबत अतुल शाह सर, आपण बघतोय की ज्या प्रकारचं यश दिल्लीमध्ये भाजपाला मिळालेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे, तुम्ही जल्लोष करतात? नाही, खरोखर दिल्ली 27 वर्षानंतर आम्ही आलोय, पण 11 वर्ष एवढे 11 वर्ष जे खोटं आणि खोटं या माणसानी डिक्टेटोरियल दिल्ली चालवलं, बेईमान केजरीवाल तो प्रत्येक वेळी म्हणायचा इमानदार आहे, पण त्याच्यासारखा बेईमान कोण नाही आहे। आपण जर बघितलं तर अरविंद केजरीवालांचं एक वक्तव्य सोशल मीडियावर आज व्हायरल होत आहेत की या जन्मात नरेंद्र मोदी मला हरवू शकणार नाही, काय सांगाल? नाही, असं नाही आहे। त्यांनी खूप करून दिसलं, वाराणसीला गेला, सगळीकडे गेला, पण आज बघितलं ना, दिल्लीच्या जनतेने त्याला हरवलं, दिल्लीच्या जनतेने हरवलंय। आपण बघतोय दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना हरवलं अशी प्रतिक्रिया दिली जाते। दुसरीकडे ही सगळी दृश्य पुन्हा एकदा भाजप कार्यालय परिसराबाहेर आपण बघतोय, मिठाईचे बॉक्स आणले जात आहेत, मिठाई भरवली जात आहेत। भाई गिरकर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाई, आपण जर बघितलं तर दिल्ली एक महत्त्वाचं राज्य होतं, गेल्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकलं नव्हतं, आज दिल्लीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होतोय। गेल्या 27 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं राज्य नव्हतं। यावेळी यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण जिंकलो। एवढंच नव्हे तर दिल्ली जिंकलोय, मिल्कीपूर पण जिंकलेलो। ही यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जीत आहे, ही भारतीय जनता पार्टीची जीत आहे। आपण बघतोय मिठाई भरवली जाते आहे, आनंद जल्लोष व्यक्त केला जात आहेत, भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्लीमध्ये मिळतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। 70 पैकी जवळपास 45हून अधिक जागांवरती भाजपाची सरशी आहे। भाजपाला गेल्या पंचवार्षिकमध्ये जर आपण बघितलं तर भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळू शकलं नव्हतं, 10 जागांवर देखील भाजपा नव्हती। मात्र आता भाजपाने एक हाती सत्ता मिळवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारचं महायुतीला घवघवीत यश मिळालं होतं, यानंतर दिल्लीकडे भाजपाने कूच केली होती, आपलं लक्ष केंद्रित केलं होतं आणि आता आपण जर बघितलं तर दिल्लीत देखील भाजपाचा झेंडा फडकताना आपल्याला भाजपाचं कमळ चित्र आपल्याला बघायला मिळतंय। ही संपूर्ण दृश्य आपण बघतोय मुंबईतील महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर आनंद व्यक्त केला जातोय। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील नेत्यांवर देखील दिल्लीची जबाबदारी देण्यात आली होती, अनेक जण स्टार प्रचारक म्हणून दिल्लीत गेले होते। त्यासोबतच भाजपाचं केडर जे आहे ते दिल्ली निवडणुकीच्या कामाला लागलं होतं आणि त्यामध्ये आपण बघतोय विजय भाजपाला मिळालेला आहे आणि या विजयाचं सेलिब्रेशन मुंबईमध्ये होतानाचं चित्र बघायला मिळतं। नक्कीच आपण पाहतोय मुंबईत भाजपाच्या कार्यालयात जल्लोष सुरू आहे, त्याचबरोबर दिल्लीतही भाजपात आनंदाचं वातावरण आहे। भाजपाच्या गोटात अगदी जल्लोषाचं वातावरण इथे पाहायला मिळत आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, मुंबईमध्ये भाजपा कार्यालयाच्या बाहेर आनंद सुरू आहे आणि एकीकडे मुंबईत आणि दुसरीकडे दिल्लीत सुद्धा जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय, जोरदार सेलिब्रेशन केलं जात आहे। दिल्ली विधानसभेत भाजपाला तब्बल 3 दशकानंतर विजय मिळवता आला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दोन्हीकडे मुंबई आणि दिल्लीमध्येही जोरदार सेलिब्रेशन सध्या सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे। मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी आता विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं जात आहे। मुंबईमध्ये आपण पाहतोय युवा कार्यकर्तेही जमा झालेत, आनंदाने मिठाई वाटून आनंद व्यक्त केला जातोय आणि दुसरीकडे दिल्लीमधली ही दृश्य, दिल्लीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आणि जल्लोष साजरा केला जातोय। आपचा सुपडा साफ केला आणि आता भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय आणि या सगळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे।
एकीकडे ही मुंबईची दृश्य आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये सुद्धा उत्साह ओसंडून वाहतोय. घोषणाबाजी केली जाते, ढोलवादन केलं जात आहे. अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण, फटाके फोडून मिठाई वाटत हा सगळा जल्लोष आता भाजपा कार्यकर्त्यांकडून साजरा केला जातोय. एकीकडे मुंबईची दृश्य आपण पाहतोय, फटाके फोडत कार्यकर्त्यांचा उत्साह, आणि ही दृश्य म्हणजे दिल्लीतली दृश्य. कार्यकर्त्यांची इथे गर्दी झालेली आहे. भाजपाच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावाचा देखील इथे घोषणा होताना दिसत आहे. एकीकडे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि दुसरीकडे आपच्या प्रमुख चेहऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 27 वर्षानंतर, तब्बल 3 दशकानंतर भाजपने हा मोठा विजय मिळवला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली आणि मुंबईमध्ये जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. एकीकडे ही दिल्लीचे दृश्य आणि दुसरी मुंबईच्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा होत आहे. हे दृश्य आपण पाहतोय दिल्ली आणि मुंबईत, ही दोन्ही दृश्य दिल्ली आणि मुंबईतली आहेत. भाजपच्या मोठ्या विजयानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा होताना दिसतोय. हे दृश्य आपण पाहतोय